स्वामी समर्थ। तर अगोदरच्या एका रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर काळं खोबऱ्याचं वाटण शेअर केलेलं। खूप दिवस टिकणारं असं हे वाटण आहे। बाहेर ट्रॅव्हल करत असेल तर जरूर 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 घेऊन जा। अशा प्रकारे बनवून अजिबात खोबरं खराब होत नाही। त्याच्याबरोबर फक्त आपल्याला खोबरंच आहे आणि आपण चटणी वेगळी बनवून घेऊ शकतो, म्हणजे पेस्ट अद्रक लसूण पेस्ट वेगळी बनवून घेऊ शकतो। हा खोबरा आहे। इथे 5 वाट्या खोबऱ्या मी खिसून घेतलेला आहे। का घेतले कशासाठी ते पुढे सांगेलच, पण 5 वाट्या खोबरा खिसले छान आणि त्याला मीडियम गॅसवर मी छान असं ब्राऊन कलरचं भाजायचं आहे। आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचं, हळूहळू भाजायचं आणि कंटिन्युअसली मिक्स करत त्याला भाजायचं आहे। जर सोडून गेलात तर करपून जाईल, तर अजिबात करपू नाही द्यायचं। तर ब्राऊन कलरचं छान भाजून घ्यायचं आणि अशा प्रकारे तो भाजून झाला का त्याला आपण छान असं गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। तर कढई गरम आहे, आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि खोबरं सुद्धा खूप गरम आहे। तर पहिले मी थोडं खोबरं घालते आणि ते बारीक मिक्सरला वाटून घेते। तर इथे मिक्सरचा भांडा उघडल्यावर कशी वाफ आली आणि खोबरं आपलं बारीक झालेलं आहे, पण त्याच्यामधनं तेल निघालेलं नाही आहे। तर थोडा वेळ अजून त्याला वाटण्याची गरज आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता छान असं तेल निघालेलं आहे। गरम गरम असं ब्राऊन कलरचा खोबरा वाटला का छान तेल बाहेर निघतं। आणि हा खोबरा तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तिथे तुम्ही हा घेऊन जाऊ शकता। तुम्हाला वाटण नेण्याची गरज नाही बेसिकली, म्हणजे तुम्ही अद्रक लसूण पेस्ट सेपरेट, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट मी तुम्हाला पुढे सांगेलच, ती सेपरेट करून घेऊन किंवा ठेचून सुद्धा यूज केली तरी चालते, कधीतरी रेसिपी दाखवेलच। आणि या खोबऱ्यामध्ये आपण जी म्हणजे कोणतीही भाजी बनवतो ना टेस्टी लागते। तर हा खोबरा 5 वाटे आहे ना, तर आपण आपल्या नॉर्मल जेवणामध्ये 2 चमचे टाकलं तरी इनफ आहे। म्हणजे अर्धा किलो चिकन असेल तर 2 चमचे 2 ते 3 चमचे वापरू शकतो। आवाज किती येतो माहिती नाही। तर आज तोच ड्रेस आहे, दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललो आहे कल्याणला फुल मार्केटला। तर आता फुल मार्केटमधनं फुलं घेतोय। का चाललं आहे ते घरी जाऊन सांगते, कारण का आवाज एवढा येतो पण नंतर सांगते ॲडिट करताना। तर चाललो आहे कल्याणमध्ये। तर फुल मार्केटला कल्याणला आलेलो आणि हार बघत होतो। हार खूपच महाग सांगत होते आणि मी हार कधीच घेत नाही, मी फुलंच घेते। त्यानंतर भाजी मार्केटला गेलो। भाजी मार्केटमध्ये कांद्याचा भाव विचारला, 22, 23, 24च्या खाली नाही आहे, एवढं महाग आहेत आता कांदे। ही सारी खरेदी झालेली आहे। अजून आता ओटीचं सामान खरेदी करायचं, ओटीचं सामान घ्यायला पाहिजे। वारा भरपूर आहे, ऊन पण भरपूर आहे। तर आता चालली आहे मार्केट होते कल्याणवरनं फुलं वगैरे भरपूर सारं। दुसरी फुलं स्वस्त आहेत पण गोंडाच महाग आहे, 100 रुपये किलो। तर घेतली फुलं, जी पाहिजे होती ती घेतली सगळी आणि घरी आली। लाईट लावते, दिवसा कोणी लाईट आम्ही लावत नाही, आमच्या चारही खिडक्यातनं उजेड येतं। तर घरी आली बघते तर श्रीयाल नाही आहे। श्रीयाल गेले बाजूला, त्यांनी नेलं आहे त्याला, तो तिथेच असतो, घरी नसतोच। श्रीयाल घरी अख्खा दिवस दिसणार ना, तो जागा असेल ना कोण ना कोणी त्याला घेऊन जातो। तर अशा प्रकारे आले। आता मी तुम्हाला दाखवते देवीला कोणती साडी वगैरे आणले, काय काय आणले। आणि पहिले आली आहे ना तर 11:30 वाजले, गेलेलो 8:30ला, आलो 11:30 वाजले, कारण का बरंचसं सामान सगळं घ्यायचं होतं आणि हार वगैरे बनवते। आता सगळ्यात पहिले जेवण बनवते घाई गडबडीत। आंघोळ करते पहिले, मी आले बाहेर, मला कसं गरम आणि चक्करल्यासारखं पण होते, तर आंघोळ वगैरे करते पहिले, सगळं करते, आवरते सगळं आणि मग तुम्हाला दाखवते। फुलं तर भरपूर दाखवते तुम्हाला कोणती कोणती फुलं आणल्या। आणि अजून मला साडी इस्त्री करायला टाकायची आणि ही सगळी गडबड काय चालू आहे तर ते सांगते। श्रियालचं उद्या टक्कलू करायचं आहे, श्रियाला म्हणजे श्रियालचं जायवळ काढायचं आहे आणि आम्ही चाललो एकविरीला। एकविरीला असं आम्ही बोलतो, आगीर लोक एकविरीला चाललो आहे असं बोलतो, खरं तर कारल्याला चाललो एकविरा आईच्या दर्शनाला, एकविरा आईच्या इकडे। तर सगळी जणांचं ठरले आणि म्हणजे सगळे आमच्या घरातल्या, आणि बस काढले। तर आता आम्ही उद्या निघणार सकाळी आणि हे मी तुम्हाला सांगितलंच नाही, गडबड सगळी गडबड चालू आहे। तर 4-5 दिवसापासून आमचं ठरलं आहे, जास्त अगोदर नव्हतं ठरलं, तर 4-5 दिवसापासून सगळ्यांचं ठरलं का जाऊया। आणि म्हणजे श्रीयालचं केस तिकडेच काढायचं हे फायनल होतं, पण आता आम्ही ह्याच्यातच ठरवलं का जाऊया पाऊस पडायच्या अगोदर। तर चल अशी काही आहे माझी। तर बरीच सारी खरेदी झालेली आहे, अजून पेढे, नारळ आणि साड्या वगैरे मी आणले, म्हणजे एक गोष्ट, आणि देवीचं ओटीचं सामान वगैरे, अगरबत्ती, कापूर, हे ते सगळं, म्हणजे सगळं आठवून घेतलेलं आहे। बरं आला श्रीयाल, तर श्रीयाल पण आला
माझा अवतार बघा. हा, हिला नाही दाखवते, हिचा अवतार झालेला आहे. तिने दशावतारामधला एक अवतार घेतला. माझ्या पोराचा अवतार नाही का, त्याने आंघोळ नाही केली ना तरी त्याला काही ना काही खायला घालतात. काय खायला घातलं? भाकरी खाल्ली बाबा. भाकऱ्या बिकऱ्या पण खायला लागला रे माझा बाबा. पाण्यात ओला गेला आणि त्याला दिली थोडीशी खायला. खातो तो, सगळा खातोय तो ऑल. बघा बाई इकडे एवढा पसारा आणि काय काय आहे ते सांगते. आणि आता ह्याला मी श्रियाला आंघोळ करते. पहिले मी आंघोळ करते, मग श्रियालची पण आंघोळ करते. आपण याचं काढूया, कालचं आपलं अर्ध काम राहिले. मग ह्याच्या हा जो किती वाजता उठला? तर सगळी घरातली कामं आवरली अगोदर आणि नंतर तुम्हाला दाखवते इथे फुलं कोणती कोणती आणलेली, कारण का मला फ्रीजमध्ये ठेवायची होती. इथे शेवंती गोंडा सगळ्यात महाग होता. कमळ ह्यांनी घेतलेले आणि मोगरा घेतलेला. मोगरा तर सगळ्यात स्वस्त, 50 रुपये डझन होता. आणि हे तर त्याच्यापेक्षा स्वस्त, 40 रुपये डझन. तर आज माळा मला 40 रुपये डझन मिळाल्या. मी 2 घेतल्या. आणि इथे देवीला फार आवडतं हे सुपारीची फुलं, देवीला फार आवडतात. आणि छोट्या वेण्या घेतलेल्या ह्या 10-10 रुपयाच्या बहिणींसाठी घेतलेल्या. त्यांनी सांगितलेलं तू कल्याणला चालले तर घे. खायची पानं घेतलेली. त्याचबरोबर हे मला ना 50 रुपयाचे 2 मिळाले. पिवळा आणि गुलाबी गुलाब. आणि आतमध्ये आहे डेलियाची फुलं, ती 50ची 2. आणि सगळ्यात भाव खाल्लं ह्यांनी. तर हे पाहिजे होतं मला, त्यामुळे मी घेतलं. महाग 160ला 2 काड्या मिळाल्या, तरी स्वस्तच होतं. आणि जिप्सी तर अजून 120 रुपये, म्हणजे खूपच स्वस्त होती. फुलं आज खूप स्वस्त होती इतर, पण सगळ्यात भाव खाल्लेला तो गोंड्याने खाल्लेला. त्यामुळे गोंड्याला घेतलं, तरी पण पाहिजे होते हार बनवायला म्हणून. आणि फुलं मी फ्रीजमध्ये अगोदर ढकलली सगळी. आणि इथे मशीन लावली. मशीनीमध्ये कपडे मला, कारण का संध्याकाळी बरीचशी कामं होती, मशीन लावले. त्यानंतर इथे मी घेतली आहे हा मसाला, गरम मसाला आहे बेसिकली. सगळं ज्याच्यामध्ये आहे ना, हा मसाला खूप टेस्टी होता. मी दाखवला नाही, कारण का मी एक कामं उरकायच्या मागे लागलेली. तर अशा प्रकारे कधीतरी शेअर करेल. सगळं धने वगैरे, आपला अख्खा गरम मसाला. चिकनमध्ये व्हेज काही असं नॉनव्हेज छान लागतं, तर तो बनवून घेते आणि डब्बा भरून घेते. त्याचबरोबर जे जे आठवतं ते एका साईडला डब्यामध्ये भरत चाललेली. इथे आगरी मसाला घेतलेला मी. आणि मीठ वगैरे, फॉर्च्यूनची एक बॅग घेतलेली आणि एक कॅन भरून घेणार आहे. साधारण 15 लोकांचं जेवण आहे, जास्त नाही आहे, त्यामुळे कमी घेतलेलं आहे साहित्य. हळद, गरम मसाला, कसुरी मेथी, चाकू, जे काही दिसत होतं ते साईडला ठेवत होती, कारण का संध्याकाळी बॅगा भरायच्या होत्या. त्याचबरोबर इथे तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे. आणि ते साईडला टमटम म्हणजे खरबूसं दिसतात, ते सुद्धा यांनी घेतलेले. कल्याणवरून भरपूर सामान घेतलेला, पण सगळंच दाखवणं शक्य नाही होत, अर्धं राहून जातं. आणि हे सर्व माझी पॅकिंग सुरू होती, कारण का खाण्याचं जे आहे ना, म्हणजे जेवण बनवण्याचं, ते मी घेणार सांगितलेलं. शियालची केस काढायचे, त्यामुळे आम्ही घेणारच होतो. आणि बाकीचं सगळं सामान काय इकडचं तिकडचं ते सगळे आणणार होते, कारण का आमची घरातलीच माणसं आहेत सगळी. तर अशा प्रकारे सगळं करता करता आवरता भरपूर वेळ जात होता. आणि हा ब्लॉग आहे ना, तो तुम्हाला 2 पार्टमध्ये बघायला मिळेल. मी आता इथेच सांगते, कारण का खूप मोठा ब्लॉग होतोय. मी एडिट करतानाच मला समजलं. तर इथे ना मी वाटून घेतलेला आहे गरम मसाला आणि डब्बीमध्ये भरून ठेवून देते, जिथे आपलं सगळं साहित्य ठेवते हळूहळू. आणि दुसरं गोष्ट म्हणजे इथे मी ना, आता तुम्हाला दाखवलं मी खोबरं केलेलं ना, ते अशा प्रकारे तेल जास्त निघालं ना त्याचं, तर बाहेर चाललेली मला ना पॅकवाला डबा एकदम भेटत नव्हता. मग मी काय केलं, ते खोबरं टाकलं फ्रीजमध्ये टाकल्यावर ते असं झालं, म्हणजे तेल निघणार नाही. भले ते जाता जाता होईलच, तर जाऊ दे. लसूण साईडला सोलून ठेवलेलं घेतले. आणि अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट बर्फामध्ये ठेवलेली, कारण का जाईपर्यंत खराब नको व्हायला. असं एक कामं माझी चाललेली. आणि खूप सारं म्हणजे जास्त जे आठवेल ते करत होतो, कारण का विसरायला नको असं वाटत होतं, का काही विसरलं तो वांदे नको व्हायला. परत छोट्याशा गोष्टी पण आडतात आणि मग त्याचा खूप मोठा भाव होतो. त्यामुळे एक विचार करून करत होती. तरी एक गोष्ट माझ्या हातनं खूप मोठी राहिलेली आहे, तर बघूया, ते करूया, कसं होतं ते बघू. आणि निघणार आहोत ते म्हणजे सकाळी 6 वाजता, त्यामुळे मग काही दुकानं वगैरे सगळी बंदच असणार आहे. पण बघू, होईल, मॅनेज करेल कसं तरी, कारण का करणं आहे
आणि आपल्यालाच करणं आहे असं आहे. त्यानंतर ना इथे देवीला साड्या घेतलेल्या आणि हा कलर ना खरंच मला हिरवा कलर का आवडतो माहीत नाही, म्हणजे हिरवा नाही प्रॉपर डार्क हिरवा नाही, पण त्याच्यामधले जे शेड्स असतात ना ते सगळे तुम्ही माझ्या भरपूर साड्यांमध्ये तेच बघा. आणि लाल कलर देवीचा फार आवडता, हिरवा लाल कलर हे देवीला फार आवडतात. तर लाल कलर घेतलेला आहे आणि 2 साड्या म्हणजे 2 ओट्या आहेत, एक आपले एकविराईची आणि एक बाजूला असते ती यमाईच आहे बहुतेक नाव मला असं वाटतं, तिची सुद्धा ओटी भरणार आहे. कारण एकविराईचं असं मुख समोर आहे आपल्या आणि हे आपल्या एका साईडला आहे. मी तुम्हाला शक्य झालं मला माहीत नाही आता तिथे शूट मला तरी करता येईल का, कारण का देवापुढे आपण काय माझं तिथे असेल मला माहीत नाही. तर इथे ना अशा प्रकारे छान साड्या घेतलेल्या, खण घेतलेलं आणि करंडाफणी जे काही शक्य होईल, तांदूळ, माचीस, अगरबत्ती, आपलं कापूर, जे काही मला आठवत होतं ते सगळं मी घेतलेलं. आणि नंतर प्रॉब्लेम नको. आणि मी तुम्हाला सांगू, मी कुठल्याही देवीच्या इथे जाताना स्वतः इकडनंच साडी घेऊन जाते, मला आवडते ती, कारण का तिकडच्या ना ते वाहिलेल्याच साड्या असतात, त्या देवीला वाहिलेल्या साड्या ते परत विकायला असतात, म्हणून मला ते आवडत नाही. म्हणून मी कोरी साडी देवीला नेहमीच, आत्ताच नाही तर पहिल्यापासून, फार पहिल्यापासून मी कोल्हापूरला जाऊ दे किंवा तुळजापूरला जाऊ दे, जिथे कुठे जाते ना तिथे मी देवीला साडी आपल्या जिथे आता राहतं, मी डोंबिवलीला राहते तर तिथनंच घेऊन जाते आणि सगळं प्रॉपर घेऊन जाते. आता इथे आम्ही 1 दिवसाचं ट्रॅव्हलिंग आहे त्यामुळे हार वगैरे नेणं शक्य आहे, पण असं नाही का तिथनं घेत नाही, हार वगैरे आम्ही तिकडनं घेतो. पण ओटीचं जे सुकं सामान आहे ना ते मी माझ्या घरूनच नेते देवाजवळनं पाया पडून. तर हे माझं पहिल्यापासूनचं नियम आहे, कुठेही जाऊ. सप्तशृंगीला गेलो तरी मी ओटी देवीची इथनंच घेऊन जाते, म्हणजे असं नाही आहे का. आणि ज्या देवाचं म्हणजे आता देवीचीच नाही तर देवासाठी सुद्धा दाखवेलच मी कधी काय घेऊन जाते ते. तर देवासाठी सुद्धा मग त्र्यंबकेश्वरला असू दे किंवा अक्कलकोटला असू दे, मी इथनं स्वामींना बेसनचे लाडू, साईबाबांना बेसनचे लाडू घरनं बनवून नेते. हे मला माहीत नाही, मला आवडतं फार स्वतः करून नेणं. तर इथे ना श्रियाला आज मुलगी बनवायचं ठरवलेलं, पण मला शक्य नव्हतं. तर ही स्वरा आहे तिच्या मम्मीने ते शक्य केलं आणि मुलगी बनवली, कारण का उद्या त्याचं जायवळ होणार, तर त्या केसांवर फोटो काढायचं होतं मला. त्यानंतर देवघर क्लीन करून घेतलं, देवांना फुलं वगैरे वाहिली, कारण का सकाळी आम्ही लवकर निघणार आहोत, हे मला काही करणं शक्य नसेल सकाळी, त्यामुळे आत्ताच करून मोकळी झाली. आणि तर हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये शेअर केलेला आहे, त्याचं कारणसुद्धा समजेल उद्या तुम्हाला, हे काय बडबड करते हे सुद्धा समजेल. उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप छान असं शेअर करणार आहे, त्यामुळे मी तो ब्लॉगसुद्धा बनवणं मला वाटलं का बनवावं. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.